गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 6. आमच्या ट्रिपची झाली आहे सुरुवात. सगळ्यांना घेऊन आम्ही निघालो आहोत गोकर्णला. आँखों में डूब जाने को हम बेकरार बैठे हैं, एक पल में सब लुटाने को उस पे ही यार बैठे हैं, उस पे ही यार बैठे हैं। बरसों से एक चेहरा दिल में रहता है जो यार शायद कहीं उसको इनको हम लेके चले हैं अपने संग अपनी नगरिया। इनको हम करके अंडरस्टैंड होके अंदर नहीं करके करके अंडरस्टैंड होके अंदर नहीं करके। गाडीत बसत नाही की रील्स चालूच, सुट्टीच नाही. आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. ब्रेकफास्ट करून पुढे जाणार. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. कस्तो मजा है लैलैमा रमाइलो काली ओडाली. अजुनू साजीने में अजुनू ससीने में एक जुनून एक दीवानगी हर तरफ बेखुदी 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 हर तरफ कहे हल्के हल्के ये रंग झलके झलके जो किससे है कल के भुला दे. कोई हौले हौले मेरे दिल से बोल. Take me to the right, I will pass the wind between my fingers. Take me to the sun on the highest mountain ever dreamed before. गोकर्णमध्ये समृद्धी रिसॉर्ट आम्ही बुक केलं होतं. लॉजिंग खूप सुंदर होतं. स्विमिंग पूल, गार्डन एरिया प्रशस्त आणि क्लीन होता. गाडीत बसून समंता खूप कंटाळली होती. रिसॉर्टवर पोहोचलो की डान्स चालूच. रिसॉर्टच्या जवळच हॉटेल रॉयल, स्पेसिफिकली फिश मेल अशा ठिकाणी आम्ही डिनरसाठी थांबलो. आम्हाला लेट झाला होता तरी आमच्यासाठी त्यांनी जेवणाची सुंदर सोय करून दिली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आम्ही मस्त असं रेडी झालो आहोत. रेडी होऊन सगळ्यांचे मागे फोटो सेशन चालू आहेत. आता वाजले आहेत 7 आणि आम्ही आता आमचे पॉईंट आहेत आजचे मुरुडेश्वर आणि होन्नावर. आणि जर झालंच तर आम्ही याना केव करणार आहोत. इथले रिसॉर्ट्स, कॉटेजेस खूप सुंदर आहेत. रूम्स छान आहेत. एरिया पण भरपूर आहे. चला बघूया मग काय काय मस्ती. खूप सारे रील्स, खूप सारे फोटोज आम्ही काढलेले आहेत. आता ते तुम्हाला लवकरच दिसेल. बाय.
क्या हुआ है मैं खो गया हूँ पागल सा मैं पहले क्या अब हो गया हूँ अपना ही कोई मिल गया असं करा काल गोकर्णला आलेलो आहे. तिथून सकाळी प्रवास चालू केलेला आहे. आता आम्ही याना केव्जला निघालेलो आहे. त्यानंतरचा आमचा प्रवास कोटेश्वरला राहील. त्यानंतर आता किरण सर जरा 2 शब्द बोलतील. आमचा कालचा प्रवास सुखाचा झालेला आहे आणि तो प्रवास करून आम्ही चाललेला आहे आणि तो प्रवास घेऊन आम्ही निघालेला आहे या ठिकाणी. धन्यवाद. जसा सुस्ता बाराची रे आपणा आणि एक धुन वाजे आपल्या मना तशी खोंगावत रोरावत मी फ्रेश माझी गाडी आणि फ्रेश माझी चाल या पळत या सगळी हे याना केव्ज हे टोटल अनरिचेबल आहे किती हा ठोकळा त्याला आता करणार आहे उचलून मी मोकळा वेळ फुकन मोडून जातो जन्म जातो वाया. नमस्कार मंडळी. आम्ही सध्या निघालो आहे याना केव्ज बघण्यासाठी. काल आम्ही गोकर्णमध्ये आलो. आता सकाळी याना केव्ज बघून आम्ही आता पुढे मुरुडेश्वरला जाणार आहे. खूप छान सुंदर असं वातावरण आहे. नंतर काय बघतोय आम्ही दाखवतो. याना लेणी कर्नाटकातील घनदाट जंगलात असून त्यांचा इतिहास हिंदू पौराणिक कथा, भूगर्भशास्त्र आणि निसर्गाच्या चमत्काराशी जोडलेला आहे. विशेषतः भस्मासुराच्या कथेमुळे यांना खूप महत्त्व आहे. भस्मासूर नावाच्या राक्षसाने शिवाला प्रसन्न करून वरदान मागितलं की तो त्याच्या डोक्यावर हात ठेवला की त्याचं भस्म होईल. पण जेव्हा भस्मासुराने शिवालाच मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्याला आपल्या डोक्यावर हात ठेवायला लावला आणि तो स्वतःच भस्म झाला. या लेण्या चुनकडीच्या नैसर्गिक रचनेमुळे तयार झाल्या आहेत. भैरवेश्वर शिखर 120 मीटर उंच आणि मोहिनी शिखर 90 मीटर उंच आहे.
आता आम्ही मुर्डेश्वर मंदिर इथे आलो आहोत. खूप सुंदर परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. इथे जीन्स टॉप अलाउड नाही केलं जात आहे. चुडीदार आणि jeans top आणि लुंगी. मुरुडेश्वर मंदिराचा इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे, जिथे रावणाने भगवान शंकराकडून मिळालेला आत्मलिंग स्थापित केलं होतं आणि त्या ठिकाणी जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच शिवमूर्ती व भव्य मंदिर आहे. हे मंदिर कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असून ते एक महत्त्वाचं धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोपुरम म्हणजे टॉवर असं खूप उंच आणि आकर्षक आहे. चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुभुजित